नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली, फडणवीसांकडून नवी नियुक्ती. गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध. पुणे रिंग रोडचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची मागणी. आणि आजपासून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी 15 डिसेंबर पर्यंत राहणार बंद. आता पाहूयात सविस्तर वृत्त. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता मंत्रालयातील विविध विभागांमध्ये आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुख पदावरून मंगेश चिवटे यांना हटवत रामेश्वर नाईक यांची नियुक्ती केली आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं, तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारने आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता राज्याचं लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले. कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे आमदारांसह राज्याचं लक्ष लागलंय. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती होती. त्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते आज दुपारी दिल्लीला रवाना झाले. तर दुसरीकडे पक्षात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांच्यासह काही अन्य आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नको असं म्हणत शिवसेनेच्याच आमदारांनी विरोध दर्शवलाय. बेळगावला जाताना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दूधगंगा पुलावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकच्या विद्यमान आमदार आणि माजी मंत्र्यांना अडवलंय. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव बंदी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान जोपर्यंत सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत कर्नाटकच्या आमदारांना मंत्र्यांना कोल्हापुरात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. कर्नाटकचे मंत्री यांनी आमदारांना तुम्ही अडवले, काय नेमका विषय? कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळवलं होतं की महामेळाव्याला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या. त्यांनी परवानगी दिली नाही. आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब, सुनील मोदी, आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली. 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगनोळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं. हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो, जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना, कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं. त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना त्या ठिकाणी अडवलं. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव राहुल गिरीबुआ यांनी याबाबतचा आदेश काढलाय. त्यानुसार MSRDC पुणे रिंग रोड लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात येणार. या कंपनीच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम भागातील रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच पुणे रिंग रोडचे काम अद्यापही चालू करण्यात आले नाही, तर पुणे रिंग रोडचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. न्यायपालिकेच्या विश्वासाला हादरा देणारी घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. न्यायालय परिसरातच न्यायाधीश महोदयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फिर्यादीच्या वडिलांच्या जामिनासाठी लाच घेताना रंगेहात पकडले. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोने चमकावून देतो म्हणून फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला तांत्रिक पुराव्यावरून तसेच गुप्त माहितीवरून परतवाडा येथून 2 आरोपींना अटक करण्यात यश आलंय. आरोपींची चौकशी सुरू असून विविध गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात येतोय. भंडाऱ्यात भाजीपाला उत्पादन वाढून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाज्यांचे दर घसरल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसात भाजीपाल्याचे दर जास्त होते, मात्र आता दर घसरल्याने शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव मिळत नाहीये. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांसहित शेतकरी चिंतेत पडले आहेत. कारकुनीत परराज्यात भाव नसल्यामुळे भंडारा जमाल भंडारा क्षेत्रातच विकल्यामुळे परराज्यात त्याची डिमांड नसल्यामुळे भाजीचे भाव वधारलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा भरपूर नुकसान होत आहे आणि मोसमाची मार मारल्यामुळे या मोसमामुळे जो मालाची आवक झाली आहे मार्केटमध्ये जास्त, परिणामी त्याच्या उत्पादन जास्त असल्यामुळे मिरचीचे, टमाटरचे, वांग्याचे भाव वधारलेले. तर ते 20-25 रुपये किलो, 300 रुपये कॅरेट, 350 रुपये कॅरेट टोपमध्ये मिरची विकत आहे 15 रुपये ते 20 रुपये किलो, जेव्हा की ते शेतकऱ्यांना परवडत नाही. मिरची तोडायलाच 10 रुपये किलोचा भाव लागतो त्याला आणि मार्केटमध्ये ते 15 रुपये ते 20 रुपये किलो विकत आहेत. परिणामी त्याचा फटका शेतकऱ्याला खूप नुकसान. कोल्हापुरातून आता एक हटकी आणि तितकीच महत्वाची बातमी समोर आली आहे. काहीही केलं तरी सध्याच्या काळात लग्न ठरणं मुश्किल झालंय. म्हणूनच एका इच्छुक नवरदेवाने कोल्हापूर गारगोटी रोडवरील पूर परिसरातील रस्त्यातच अंतर दर्शवणाऱ्या किलोमीटरच्या दगडांवर आपला बायोडेटा लावलाय. त्यामुळे लग्न जुळवण्यासाठी नामी शक्कल लढवणाऱ्या या इच्छुक नवरदेवाची जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली आहे. या बायोडेट्यात त्याने आपली सर्व माहिती नमूद केली आहे. शिवाय संपर्कासाठी आपला मोबाईल नंबर देखील दिलाय. हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून लग्नाची समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी केलं आहे. समाजातील आज जर मुलांच्या लग्नाचा प्रश्न विचारात घेतला तर नोकरदार मुलांना सुद्धा मुली मिळणं फार मोठं अवघड झालेलं आहे. आणि अशी परिस्थिती असताना याही पलीकडची अवस्था शेतकरी कुटुंबातील मुलांची झालेली आहे. त्या निमित्तानं मला असं समाजातील मुलींना, त्यांच्या आईवडिलांना विनंती करायची आहे की आपल्या जीवनाचा योग्य तो साथीदार, आपल्या मुलीच्या जीवनाचा योग्य तो साथीदार निवडून समाजातील ही मुलांची व्यथा दूर करावी. अन्यथा भविष्यामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळं त्या मुलांना जी समस्या आज मांडलेली आहे ती अगदीच बरोबर आहे, रास्त आहे ती समस्या. त्यामुळं समाजातील ही जी व्यथा आहे ही दूर करण्यासाठी अगदीच समाजातील कुटुंबातील त्या मुली आणि त्यांच्या आईवडिलांनी ही समस्या दूर करण्यासाठी हातभार लावावा, ही या निमित्तानं मी माझी व्यथा व्यक्त करतोय. वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील.
शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आणि महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलंय. पण महाविकास आघाडीचा पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ईव्हीएम संदर्भात शंका व्यक्त केली जाते. तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. तसेच आता सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्यात ही मोहीम राबवण्यात येते. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नवी पेठ येथील महाराष्ट्र बँके शेजारी सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून 23 डिसेंबर पासून त्यांनी दूध बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. गाईच्या दुधाला 27 ते 28 रुपये तर म्हशीच्या दुधाला 47 रुपये दर मिळत असून बाजारपेठेतील दुधाच्या दराची किंमत पहिली असता ती दुप्पट झाली. शेतकऱ्यांना खूप कमी दर मिळत असल्या कारणाने त्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या दूध उत्पादकांनी आंदोलनाचा मार्ग निवडला असून इतर जिल्ह्यातून होणारी दुधाची वाहतूक सुद्धा बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय. नमस्कार, मी प्रमोद जगदाळे, सन्मानित शेतकरी संघटना कराड उत्तर तालुकाध्यक्ष या पदावर गेली कित्येक वर्षी काम करतो. आज आम्ही दूध दर वाढीच्या संदर्भात आज सातारा जिल्ह्यात आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्या बाबतीतलं जे निवेदन ते आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. आज गाईच्या दुधाला 27 ते 28 रुपये दर मिळतो व म्हशीच्या दुधाला साधारण 47 रुपये दर मिळतो आणि याची जर बाजारात जर विक्री बघितली तर जवळपास दुप्पट आहे. म्हणजे जवळजवळ 52 ते 57 रुपयेसुद्धा विक्री गाईच्या दुधाची. म्हणजे यांचा खर्च जो प्रोसेसिंगचा जो खर्च आहे, प्रक्रिया खर्च आहे, इतका आहे का? यांचं संकलन वितरण एवढा खर्च येतो का? आज जे खाद्याचे वगैरे दर वाढलेले आहेत ते पाहता शेतकऱ्याला दूध व्यवसाय परवडत नाही. त्यामुळे आम्ही दूध दर वाढीसाठी 23 तारखेला सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलन काळात आम्ही दूध संकलन केंद्रावर शेतकरी आमचे घालणार नाहीत. त्याच पद्धतीने जर इतर जिल्ह्यातून जी होणारी दुधाची वाहतूक आहे ती सुद्धा आम्ही सातारा जिल्ह्यातून अजिबात होऊ देणार नाही. तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी व लवकर दरवाढ करावी हेच या आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करू. आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तुम्ही, काय चर्चा झाली? जिल्हाधिकाऱ्यांनी तशी पळवाटच काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या दूध संघांना भेट दिली का, डेअऱ्यांना भेट दिली का? आज प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या डेअऱ्यांना दूध घालतो, दूध संकलन केंद्रांना दूध घालतो. त्यांनी कुठपर्यंत जायचं? आज जे आपले अनुदान आहे त्याच्या बाबतीत सुद्धा डेअरीवाले थातूरमातूर काहीतरी हे करून शेतकऱ्यांना फसवत आहेत. मग हा पैसा, अनुदानाचा पैसा कोण खातं आहे? ही जिल्हाधिकारी एक आपल्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून त्याची पडताळणी करणं, त्याची चौकशी करणं हे यांचं काम आहे. जर शेतकऱ्याला एवढ्या कामातून व्यस्त असताना सुद्धा तो वेळ काढून आज तुमच्याकडे त्याची तक्रार द्यायला आला आणि तुम्ही जर त्यांना इकडे गेला का तिकडे गेला का असं जर सांगून त्यांना जर बाहेरच्या बाहेर हे करत असशीला तर हे चुकीचं आहे. आज जिल्हाधिकारी म्हणून तुमच्याकडून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आपण त्या पदाला न्याय द्यावा एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. दादा, या आंदोलनाला आपल्याबरोबर शेतकऱ्यांचा किती पाठिंबा आहे तुमच्याबरोबर आणि किती शेतकरी सामील होणार? आज आम्ही या आंदोलनाची सुरुवात कराड तालुक्यातून 6 तारखेला कराडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आणि त्याची जी बातमी आपल्या प्रत्येक प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आणि त्यातूनच या इतर तालुक्यातून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांनी संपर्क केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आमच्याशी संलग्न झाले. आज प्रत्येक तालुक्यातले शेतकरी या दूध दराच्या बाबतीत इतके नाराज आहेत आणि त्या सर्वांनी विनंती केली की आपण हा लढा फक्त तुमच्या कराड तालुक्यापुरता न करता संपूर्ण जिल्हा पातळीवर आपण करू. सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करू. आज प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाचा असला तरी आपण शेतकरी म्हणूनच आपण दूध दरासाठी एकत्र येऊन लढू. आज या निवडणुका झाल्या, या निवडणुका होऊन काही दिवस आत्ता झालेत, अजून खाते वाटप झालेलं नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तर त्यामुळे आम्ही 23 तारखेला दूध बंद बेमुदत दूध बंदचा आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि या काळात अधिवेशन जे होणार आहे त्या अधिवेशनातसुद्धा या दूध दरावर आपल्या होणाऱ्या मंत्रिमंडळानं विचार करावा, त्या आवाज उठवावा व शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा हीच मी मागणी करतो.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातील हजारो भाविक रोज दाखल होत असतात. मात्र आजपासून मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी येत्या 15 डिसेंबर पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासून पुढील 4 दिवस बाप्पाचं दर्शन घेता येणार नाहीये. श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपनासाठी सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन भाविक भक्तांसाठी बंद ठेवण्यात आलंय. त्यामुळे मूळ सिद्धिविनायक बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन भाविकांना 11 डिसेंबर ते येत्या 15 डिसेंबर पर्यंत घेता येणार नाही. मात्र 16 डिसेंबर पासून या मंदिरातील बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.